सोलापूर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर यंत्रमाग, पॉवरलूम व रेडीमेड वस्त्र उद्योग कार्यरत असून हजारो कामगार या क्षेत्रात अत्यंत कमी मजुरीवर 10 ते 12 तास काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कामगार दिन 1 मे व महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व कामगारांना पगारी सुट्टी जाहीर करावी, तसेच त्याबाबत स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी व सहाय्यक कामगार आयुक्त यांनी तात्काळ कारखानदारांना द्यावेत, अशी ठाम मागणी सीटूच्या लालबावटा यंत्रमाग व रेडीमेड युनियनच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी व सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. यावेळी कामगार नेते मोहन दोडम, लक्ष्मण माळी, उमाकांत बलमेरी, अरुण सामल, रवींद्र गेंट्याल व किशोर मेहता आदी उपस्थित होते. कामगार कायद्यानुसार हक्क काय सांगतात पाहूया. कामगार संघटनांनी नमूद केले की देशातील विविध कामगार कायदे कामगारांना विश्रांती, सुट्टी व मानवी कामाचे तास याबाबत स्पष्ट संरक्षण देतात. फॅक्टरीज ॲक्ट 1948 या कायद्यानुसार कामगारांना आठवड्यात किमान 1 दिवस विश्रांती देणे बंधनकारक आहे. तसेच कामाचे तास मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. कामगारांना किमान वेतन देणे बंधनकारक आहे, परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणी याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप आहे. कामगारांच्या हक्कांवर गदा आल्यास संघटित पद्धतीने लढा देण्याचा अधिकार या कायद्यात दिलेला आहे. या कायद्यानुसार सण, राष्ट्रीय दिवस व इतर प्रसंगी सुट्ट्यांचे नियमन केले जाते. सीटूने सांगितले की या सर्व कायद्यांच्या तरतुदी असून ही प्रत्यक्षात अनेक यंत्रमाग व रेडीमेड उद्योगांमध्ये कामगारांना ना योग्य वेतन, ना सुट्ट्या, ना सुरक्षित कामाची हमी मिळत आहे. 1 मे हा दिवस केवळ उत्सव नसून कामगारांच्या हक्कांसाठी झालेल्या ऐतिहासिक संघर्षाची आठवण आहे. 1986 मध्ये अमेरिकेतील आय मार्केट अफेअर या घटनेत कामगारांनी 8 तास काम, 8 तास विश्रांती, 8 तास स्वतःसाठी या मागणीसाठी मोठा लढा उभारला. या आंदोलनात अनेक कामगारांनी प्राण दिले. त्यानंतर जगभरात 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. भारतामध्येही कामगार चळवळीने अनेक वर्षे संघर्ष करूनच वेतन, कामाचे तास, बोनस, सुट्ट्या यासारखे हक्क मिळवले. सीटूने स्पष्ट केले की आज पुन्हा त्या हक्कांसाठी लढण्याची वेळ आली आहे.